नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। येरवड्यातील गणेशनगर भागात टोळक्यानं कोयते उगारून आरडाओरड करत दहशत माजवली, त्यामुळे लोकांनी घरे बंद करून घेतली। त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून दहशत माजवणाऱ्या 8 जणांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याबाबत पोलीस अंमलदार भीमराव सूर्यकांत कांबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी शैलेश मोहिते याला अटक केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी 8 ऑगस्ट रोजी तपास पथकाला बोलावून सोशल मीडियावर प्रसारित झालेला व्हिडिओ दाखवला। या व्हिडिओमध्ये 10 ते 11 जण लोखंडी धारदार शस्त्रे घेऊन येरवडा परिसरात दहशत माजवत असल्याचं दिसून आलं। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक सुर्वे आणि पोलीस अंमलदार हे संबंधितांचा शोध घेत होते। या व्हिडिओवरून पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांना बातमीदारांना माहिती दिली की हा व्हिडिओ 5 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणेशनगर मधील अनुसया शाळेच्या मागील आहे। व्हिडिओ दिसणारा शैलेश मोहिते आणि त्याचे साथीदार पोलिसांनी परिसरात माहिती घेऊन शैलेश मोहिते याला अटक केली आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शैलेश मोहिते याच्या बरोबरीतील सर्वजण हे अल्पवयीन नसून शैलेश याच्यावरही तो अल्पवयीन असताना गुन्हे दाखल आहेत। पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।